कॉम्प्लिट होतो. यानंतर तसेच हे इतिहासात लिहिलं जाईल असं आंदोलन आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या आंदोलनाला त्यांचा समस्त जे आंदोलक आहेत ज्यांनी उन्हात तिथे उभे राहिले, लाट्याकाट्या काढल्या, त्यांच्यावर केसेस झाल्या, त्यांचं अभिनंदन आहे. तर हा विजय, हा जो काही लढा होता त्यांचाच, विद्यार्थ्यांचाच विजय आहे. हा जो राजीनामा धर्मेंद्र प्रधानचा घेतला गेला, हा 3 टर्म नंतर ज्या एखादा पक्ष जेव्हा एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेतो, हा समस्त तरुण पिढीचा आहे. आणि मला असं वाटतं या भारतातील तरुण पिढीने या संपूर्ण भारताला नेपाळ होण्यापासून वाचवलं. आज तुम्ही बघितलं असेल, आजच्या दिवशी जो यश विद्यार्थ्यांना मिळालेला आहे त्याचं खूप श्रेय त्यांच्या पालकांचा, त्यांच्या सहकार्यांचा आणि त्यांच्या एकजुटीचा जातो. आज इथे जरी आपले भारताचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असेल जबरदस्तीने, तरी काँग्रेस पक्षातर्फे आमच्या 3 मागण्या प्रामुख्याने अजूनही राहतील. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत ते सरकारने मागे घेण्यात यावे. त्यानंतर दिल्ली पोलीस यांनी जे अमानुषपणे मारहाण केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावे. आणि तिसरी म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारताची माफी मागावी, कारण त्यांना हा विषय हाताळता आलेला नाहीये. राजीनामा तर द्यायलाच पाहिजे होतं, नैतिक जबाबदारी, पण त्यांना 12 वर्षामध्ये नैतिक जबाबदारीचा अर्थ समजलेला नाहीये. तर आमच्या या प्रामुख्याने 3 भूमिका राहणार आणि आम्ही त्या सातत्याने मागत राहणार आहोत. आंबेडकरांनी आपल्याला सांगितलंच होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्याचा कुठेतरी आज आपल्याला प्रत्यक्ष जे बघायला मिळालंय ते त्याचंच काहीतरी एक स्वरूप आहे. संविधानाने जो आपल्याला अधिकार दिलेला त्यानुसार आम्ही आंदोलन करत होतो आणि त्याची कुठेतरी आम्हाला परतफेड मिळालेली आहे. विद्यार्थी जेव्हा असं रस्त्यावर उतरतो ती त्याची एक मजबुरी असते प्रशासनाने त्यांचं न ऐकल्याची. कोणालाही विद्यार्थ्याला अशी हौस नसते की यावर रस्त्यावर उतरावं आणि संघर्ष करावा स्वतःच्या वेळातून वेळ काढून. त्यामुळे आज जो हा विजय आहे हा संपूर्ण युवा शक्तीचा विजय आहे, ज्यांनी अन्याय स्वीकारण्यापेक्षा त्याच्याबद्दल आवाज उठवणं जास्त महत्त्वाचं ठरलं. आपल्याला माहिती असेल की जंतर मंतर जेव्हा होतं तिथे अभिजित दिपकेंना पवार साहेब भेटायला गेले. त्यानंतर पवार साहेब देशाचे पंतप्रधान मोदी यांना भेटायला गेले. त्यावेळेला जेव्हा एका वेळेला पंतप्रधानांनी सांगितलं की मैं उंगली पकड़ के राजनीति सिखाऊं, आज हात पकड़ के पवार साहेब ने क्या सिखाया उनको ही पता है. ही सांगायची गरज नाहीये, पण हा विजय खरा विद्यार्थ्यांचा आहे आणि सर्व पक्षपाती आणि मुलांच्या आई वडिलांचा विजय आहे, एवढंच मी सांगेन.